नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आशा करतो तुम्ही सगळ्यांनी पाठीमागचा हा व्हिडिओ पाहिला असेल. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जे आपला मोस्ट डिमांडेबल असा व्हिडिओ असतो की अझूरसाठी किंवा जे पण आपले फ्रेशर इंजिनियर आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवा. तर याच्यासाठी ते पण इन्फॉर्मेशन आहे. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी इन्फॉर्मेशन असणार आहे, फ्रेशरसाठी इन्फॉर्मेशन आहे आणि जे पण एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे अशा सगळ्यांसाठी अकाउंट, फायनान्स, ज्यांचं एमकॉम झालेलं आहे, एमबीए झालेलं आहे किंवा बीई बीटेक झालेलं आहे, इंजिनिअरिंग झालेलं आहे, फ्रेशर आणि एक्सपिरियन्स अशा दोन्ही कॅन्डिडेटसाठी हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे की जसं तुम्हाला पण माहिती आहे की सध्या पाऊस चालू आहे. तर आता कंपनीने एक रिक्रुटमेंट ज्यावेळेस शेअर केलेली आहे ते रिक्रुटमेंट थांबणार नाहीये. त्याच्यामुळे इन केस त्या ठिकाणी तुम्हाला जाण्यासाठी जरी प्रॉब्लेम फेस होत असेल की पाऊस आहे किंवा बाकीची पण जर कारणं असतील तरीही तुम्हाला त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जावं लागेल. कारण पाऊस हे पहा सगळीकडे सध्या चालू आहे. रेड अलर्ट पण आहे. म्हणजे पुण्यामध्ये तर ऑलमोस्ट सगळ्याच ठिकाणी पाऊस चाललाय. मुंबईमध्ये पण असू शकतो किंवा नागपूरमध्ये पण असू शकतो. तर ते पावसाचं हे एक रिझन आहे, पण तरीही आपल्याला इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी जायचं आहे. पहा या ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण एक 2 ते 3 महिने वेट केलेला आहे आणि आपण त्यासाठी पावसाचं वगैरे रिझन देऊ शकत नाही. त्याच्यामुळे प्लीज जरी पाऊस असला तरी सोबत एक रेनकोट कॅरी करा, एक सोबत ड्रेस कॅरी करू शकता किंवा जे पण तुम्हाला केअर करता येईल तर ती सगळी केअर घ्या. पण त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाण्याचा प्रयत्न करा. कारण ती ऑपॉर्च्युनिटी येण्यासाठी आपण एक 2 ते 3 महिने वेळ घेतलेला आहे आणि फ्युचरमध्ये आपल्याला माहिती नाही की त्या ठिकाणी इंटरव्ह्यू कधी असतील. ठीक आहे, तर ऑलरेडी जास्त वेळ झालेला आहे. आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. आता टोटल या ठिकाणी 5 ते 6 कंपन्यांविषयी डिटेल असणार आहे. आता आपण वन बाय वन रिसेंटली जी डेट आहे त्या कंपनीविषयी आपण इन्फॉर्मेशन वन बाय वन शेअर करतो. इक्लर्स साठी रिक्रुटमेंट असणार आहे. पहा फ्रेशर आणि ज्या कॅन्डिडेटला 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे अशा कॅन्डिडेटसाठी. आता याच्यासाठी एज्युकेशन डिटेल काय काय दिलेलं आहे पहा. याच्यामध्ये ग्रॅज्युएशन त्यांनी सांगितलेलं आहे, बीकॉम, एमकॉम, बीबीए, बीए किंवा बीएमएस ज्यांचं झालेलं आहे तर असे कॅन्डिडेट. आणि कॅन्डिडेट कुठल्या बॅचचे पास आउट हवेत तर 2022, 23 आणि 24 जे पण फ्रेशर आहेत आणि मॅक्झिमम 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे आणि जे कॅन्डिडेट पहा 15 to 30 डेज मध्ये जॉईन करू शकतात तर असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला यायचं आहे. तर प्रोसेस आहे कॅपिटल मार्केटची पहा. तर याच्यामध्ये प्रिपरेशन काय काय करायचं तुम्हाला. कॅपिटल मार्केट, डेरिव्हेटिव्ह अँड इट्स टाइप्स, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, टाइप्स ऑफ मार्केट, केवायसी, एएमएल, अकाउंटिंग प्रिन्सिपल. तर या सगळ्या पॉइंटची तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. पहा आता याचा ऍड्रेस कुठं आहे आणि डेट काय असणार आहे आता ही आपण इन्फॉर्मेशन सांगतोय. तर यासाठी पहा हिंजवडी फेज 2 जे ऑफिस आहे पहा पुणे महाराष्ट्र. तर या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे. इंटरव्ह्यूची डेट असणार आहे 25 जुलै. 25 जुलैला तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे. आणि यासाठी पहा तुम्हाला कॉन्टॅक्ट पर्सन दिलेले आहेत मृणाल गोरे आणि चिन्मय. तर येताना तुम्हाला पहा सोबत 2 रिझ्यूमच्या कॉपीज असल्या पाहिजेत. जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर रिलिव्हिंग लेटर असलं पाहिजे. ठीक आहे, तर इंटरव्ह्यूची डेट लक्षात आली असेल पहा तुमच्या. आणि याच्यासाठी जो टायमिंग आहे पहा 9 AM पासून इंटरव्ह्यू सुरू होणार आहेत. ही रिक्रुटमेंट पहा इक्लर साठी होती. जो सेकंड जॉब रोल आहे तर हा आहे टेक महिंद्रासाठी. तर याच्यामध्ये पहा टोटल 20 वॅकन्सीज आहेत आणि जे पण कॅन्डिडेट फ्रेशर आहे आणि ज्या कॅन्डिडेटला 5 इयर्स एक्सपिरियन्स आहे 0 to 5 इयर्स एक्सपिरियन्स असणारे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. आता याच्यामध्ये काय काय डिटेल दिलेली आहे पहा. आता हे आपण समजून घेऊया. गुड इंटरपर्सनल स्किल्स असायला हवं. क्वालिफिकेशन जे आहे हे अंडर ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएशन पाहिजे पहा. आणि एज लिमिट जे आहे 18 to 34 अशी मेन्शन केलेली आहे पहा. आता याच्यामध्ये काय काय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तर जसं स्क्रीनवर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळतच आहे पहा. ठीक आहे, तर ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. आता याच्यामध्ये पहा कस्टमर हँडलिंग किंवा जे पण रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी जे आहेत याच्यामध्ये जो तुमचा क्रायटेरिया असणार आहे हा कस्टमर रिलेशनशिप असणार आहे पहा. कस्टमर केअर तुमच्याकडे स्किल्स असायला हवं. ठीक आहे ना. आता याच्यामध्ये पहा जसं सांगितलं त्यांनी इमिजिएट जॉईनर त्यांना रिक्वायर्ड आहेत. आता यासाठी तुम्हाला जे इंटरव्ह्यूला यायचं आहे पहा ते आहे 27 जुलै पर्यंत. इंटरव्ह्यू चालणार आहे 27 जुलै पर्यंत. टायमिंग दिला आहे 9:30 AM to 5:30 PM. प्रियंका हे कॉन्टॅक्ट पर्सन आहेत आणि याचा जो ऍड्रेस आहे हा असणार आहे टेक महिंद्रा लिमिटेड, 9th फ्लोर, एम्पायर टॉवर, क्लाउड सिटी, रिलायबल टेक पार्क, ठाणे, बेलापूर रोड, ऐरोली, मुंबई, महाराष्ट्र. तर या ठिकाणी पहा बॅकएंड प्रोसेस साठी इंटरव्ह्यू होणार आहे. टोटल 20 वॅकन्सीज आहेत. अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट असे दोन्ही कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. कस्टमर सर्व्हिस साठी हा रोल आहे पहा.
रूल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज एकदा तुम्ही गो थ्रू करा. याच्यामध्ये फक्त सांगितले त्यांनी गुड कम्युनिकेशन स्किल्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स असायला हवं. हे तुम्ही रिझ्यूम मध्ये पण मेन्शन करू शकता. गुड इंटरपर्सनल स्किल्स आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स. आता जो थर्ड रोल आहे तर याच्यामध्ये जसं आपल्याला या रोलसाठी खूप साऱ्या कमेंट्स येतात की फ्रेशर इंजिनियर साठी व्हिडिओ बनवा, किंवा डेटा सायन्स साठी किंवा फ्रेशर जे पण इंजिनियर आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शेअर करा. तर कंपनीचं नाव आहे इंटेलिमेंट. या कंपनीसाठी इंटरव्ह्यू होणार आहेत. कोणाकोणासाठी इंटरव्ह्यू आहेत, ओपन पोझिशन्स काय काय आहेत, आता हे अगोदर समजून घ्या आणि डेट समजून घ्या की कुठल्या डेटला तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे. ओपन पोझिशन्स आहेत डेटा इंजिनियर, सॉफ्टवेअर क्यूए इंजिनियर, सॉफ्टवेअर क्यूए इंटर्न, अँग्युलर डेव्हलपर, पॉवर बीआय डेव्हलपर, पायथॉन डेव्हलपर, डेटा सायन्स आणि जे पण आपले फ्रेशर टेक आहेत टेक फ्रेशर जे आहेत तर त्यांच्यासाठी राहणार आहेत. आता त्याच्यासाठी स्किल्स काय काय हवेत, किंवा फ्रेशर असेल किंवा एक्सपिरियन्स असेल तर किती एक्सपिरियन्स पाहिजे, आता हे आपण सगळी इन्फॉर्मेशन शेअर करतोय. तर डेटा इंजिनियर साठी त्यांना एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे 2 to 4 years. याच्यासाठी स्किल्स हवेत एसक्यूएल, पायथॉन, अजूर आणि AWS. सॉफ्टवेअर क्यूए इंजिनियर साठी ऑटोमेशन आहे ऑटोमेशन आणि मॅन्युअल, बट ऑटोमेशन त्यांनी मस्ट सांगितले. आता सॉफ्टवेअर क्यूए इंटर्न साठी स्किल्स त्यांनी सांगितले ऑटोमेशन आणि मॅन्युअल दोन्ही असायला हवं. अँग्युलर डेव्हलपर साठी अँग्युलर, जावास्क्रिप्ट, HTML आणि CSS. आणि या तिन्ही पोझिशनसाठी म्हणजे सॉफ्टवेअर क्यूए इंजिनियर, सॉफ्टवेअर क्यूए इंटर्न, तर क्यूए इंटर्न साठी फ्रेशर त्यांना हवे आहेत. आणि जे आपले सॉफ्टवेअर क्यूए इंजिनियर आहेत तर त्यासाठी 2 to 4 years आणि अँग्युलर डेव्हलपर साठी 2 to 4 years यांना एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. आता पॉवर बीआय जे डेव्हलपर आहेत त्याच्यासाठी स्किल्स हवे मस्ट त्यांनी सांगितले एसक्यूएल. तर त्याच्यामुळे त्यांना पॉवर बीआय डेव्हलपर मध्ये एसक्यूएल मस्ट आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला एसक्यूएलच्या रिलेटेड नॉलेज आहे तर हे तुम्ही रिझ्यूम मध्ये पण मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर पॉवर बीआय जे पण स्क्रीनवर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळालीच असेल त्या पोझिशन साठी मिनिमम 2 years एक्सपिरियन्स त्यांना मेंडेटरी आहे. आता पायथॉन डेव्हलपर स्किल्स ऑफकोर्स पायथॉन सेट असायला हवं आणि एक्सपिरियन्स त्यांना हवा आहे 2 ते 4 वर्ष. आता डेटा सायन्स सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेटा सायन्स साठी आपल्याला खूप साऱ्या कमेंट येतात. तर त्याच्यासाठी फ्रेशर ते मिनिमम 6 months एक्सपिरियन्स त्यांना रिक्वायर्ड आहे त्याच्यासाठी स्किल्स त्यांना हवंय पायथॉन, मशीन लर्निंग, फ्रेमवर्क्स, डेटा सायन्स. ठीक आहे ना. फ्रेशर पण या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. आणि जे पण आपले टेक फ्रेशर आहेत तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय कुठले स्किल्स तुमच्याकडे असायला हवे, तर एसक्यूएल, पायथॉन, पॉवर बीआय, अजूर आणि AWS स्किल सेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही फ्रेशर पण या ठिकाणी कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला येऊ शकता. किंवा ज्या कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे अशा कॅन्डिडेटने तर नक्कीच यायला हवं. तर याचा जो इंटरव्ह्यूची जी डेट आहे आणि लोकेशन काय आहे हे आता आपण समजून घेऊया. त्याच्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर ऑफिशियल मेल आयडी पण दिसत आहे, त्याच्यावर पण तुम्ही तुमचा रिझ्यूम फॉरवर्ड करू शकता. वेन्यू असणारे इंटेलिमेंट हाऊस, बाणेर, पुणे, महाराष्ट्र. बाणेर लोकेशन मध्ये ही कंपनी आहे पुणे, महाराष्ट्रमध्ये. आणि याचा जो वॉक इन ड्राईव्ह असणार आहे सॅटरडेला 27 जुलैला 9:30 AM ऑनवर्ड्स. माझी रिक्वेस्ट आहे तुमच्या सगळ्यांना जे पण आपले फ्रेशर आहे ज्यांना एसक्यूएल, पायथॉन किंवा पॉवर बीआय किंवा डेटा सायन्स मध्ये त्यांना नॉलेज आहे, फ्रेशर आहेत असे सगळे कॅन्डिडेट 27 जुलै सॅटरडे आहे तर या ठिकाणी तुम्ही नक्की इंटरव्ह्यूला येऊ शकता. आता नेक्स्ट जो रोल आहे तर हा असणार आहे टाटा ऍडव्हान्स सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड. तर या कंपनीसाठी तर आपल्याला काय इन्फॉर्मेशन आली ही टाटा ऍडव्हान्स सिस्टम्स लिमिटेड इज हायरिंग डिप्लोमा इंजिनियर्स ट्रेनिंग. आता याच्यासाठी क्वालिफिकेशन काय पाहिजे हे समजून घेऊया. तर ज्या कॅन्डिडेटचा डिप्लोमा इन मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल, जसं तुम्हाला स्क्रीनवर इन्फॉर्मेशन दिसतच आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रेशर आणि ज्या कॅन्डिडेटला 1 year एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी येऊ शकतात. आता याच्यासाठी इलिजिबिलिटी काय आहे, ग्रॅज्युएट्स फ्रॉम 23 and 24 बॅचेस, HSC अँड डिप्लोमा, जे पण तुमचं SSC आहे आणि डिप्लोमा आहे तर याच्यासाठी तुम्हाला 50% मार्क्स पाहिजेत विथ नो बॅकलॉग्स. ज्या कॅन्डिडेटचा बॅकलॉग नाहीये, डिप्लोमा आणि SSC ला 50% मार्क आहेत, 23 and 24 बॅचचे जे पण पास आउट आहेत तर असे कॅन्डिडेट इलिजिबल आहेत तर याच्यासाठी तुम्हाला अपडेटेड रिझ्यूम आणि जर ज्या कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे तर तुम्हाला पे स्लिप्स, लास्ट 3 months पे स्लिप्स या तुमच्या सोबत कॅरी करायचे आहेत. जे फ्रेशर कॅन्डिडेट आहेत त्यांनी फक्त स्वतःचा रिझ्यूम सोबत कॅरी करायचा आहे आणि एक ID प्रूफ तुमच्याकडे असलं पाहिजे. यासाठी 25 and 26 जुलैला इंटरव्ह्यू होणार आहे. तर याच्यासाठी टायमिंग जो आहे हा आहे 9:30 AM
to 5 PM. आता याचा वेन्यू समजून घ्या. वेन्यू असणार आहे टाटा ऍडव्हान्स सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड, सेक्टर 10, मिहानसेज, नागपूर, महाराष्ट्र. तर ही जी पोस्ट आहे पहा ही नागपूरसाठी होती. जे पण कॅन्डिडेट आपले पहा डिप्लोमा झालेले आहेत मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल मध्ये, जे पण 23 आणि 24 बॅचचे पास आउट आहेत, तर हे नागपूर लोकेशनसाठी इंटरव्ह्यूला येऊ शकतं. नेक्स्ट जो रोल आहे पहा हा टीसीएस मध्ये असणार आहे डेव्हस पॉवरशेल ऑटोमेशन इंजिनियर साठी पहा. आणि डेव्हस साठी पण आपल्याला कमेंट आलेलेच आहेत पहा. आता याच्यासाठी पहा स्किल सेट काय असायला हवं, त्याच्यासाठी जॉब डिस्क्रिप्शन काय आहे. The hands-on experience on ASP.NET, MVC and SQL. Hands-on experience in React.js. Strong experience in building scalable web applications. Strong software engineering skills, design development and testing experience. Good knowledge in web development and test methodologies. तर पहा स्क्रीनवर जसं तुम्हाला इन्फॉर्मेशन समजलीच असेल पहा. याच्यासाठी पहा त्यांना एज्युकेशन डिटेल पाहिजे. BE, BTech, MCA, MSc किंवा MS झालेलं आहे विथ मिनिमम 2 years ऑफ रिलेव्हंट एक्सपिरियन्स. किंवा जर तुमचं BSc झालेलं आहे पहा, कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे किंवा BCA तुम्ही ग्रॅज्युएट असताना, तर मिनिमम 2.5 years एक्सपिरियन्स तुम्हाला हवा आहे पहा. तर येताना तुमच्या सोबत काय काय कॅरी करायचं, तर अपडेटेड रिझ्यूम, तुमच्याकडे गव्हर्नमेंट ID प्रूफ पाहिजे, 1 पासपोर्ट साईज फोटो आणि TCS ऍप्लिकेशन फॉर्म. हे मस्ट आहे पहा. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय, या ठिकाणी पण तुम्हाला स्क्रीनवर इन्फॉर्मेशन दिसतच असेल. तर पहा जे पण आपले कॅन्डिडेट आहेत त्याच्यामध्ये पहा मिनिमम 2 years त्यांनी सांगितलेलं आहे, पण मॅक्झिमम तुम्हाला एक्सपिरियन्स जास्त असेल तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. इंटरव्ह्यूची जी डेट आहे तर 27 जुलै आहे पहा. आणि याचं जे वेन्यू आहे हे आहे पहा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, सह्याद्री पार्क 2, प्लॉट नंबर 5, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवडी, फेज 3, पुणे, महाराष्ट्र. जॉईनिंग लोकेशन पण ऑफकोर्स तुमचं पुणे महाराष्ट्र आहे पहा. तर 27 जुलैला तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे पहा. डेव्हलप्स तुमच्याकडे स्किल्स असायला हवं, ऑटोमेशन किंवा पॉवर शेल, जसं पण तुम्हाला इन्फॉर्मेशन समजलेच असेल पहा. आता जो सेकंड रोल आहे पहा, तर हा पण TCS मध्येच आहे पहा. तर याच्यामध्ये पहा .NET साठी हा असणार आहे, .NET टेक्निकल सपोर्ट साठी. आता याच्यामध्ये काय स्किल सेट दिलेलं आहे पहा. त्याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन जसं तुमच्या स्क्रीनवर सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन समजलीच असेल पहा. आणि सेम लोकेशन साठी इंटरव्ह्यूला होणार आहे पुणे महाराष्ट्र. याची पण डेट जी आहे 27 जुलै आहे. एकदा जे पण स्किल सेट दिलेले आहे, जॉब डिस्क्रिप्शन काय काय आहे सांगितलेलं आहे पहा. पायथॉन आहे किंवा .NET मध्ये आहे किंवा जे पण जसं स्क्रीनवर तुम्हाला समजलीच असेल सगळे इन्फॉर्मेशन, एंड टू एंड कशा प्रकारे तुम्हाला नॉलेज हवंय पहा. हे स्किल सेट जर तुम्हाला मॅच होत असतील तर तुम्ही मला TCS साठी प्रोफाईल क्रिएट करायला कमेंट करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन डिटेल असणार आहे पहा. BE, BTech किंवा BSc ज्यांचं झालेलं आहे किंवा BCA झालेलं आहे आणि तुमच्या सोबत काय काय कॅरी करायचं आहे ही सेम डिटेल असणार आहे पहा. याचं जसं तुम्हाला सांगितलेलंच आहे, मिनिमम पहा यासाठी पण 2 years एक्सपिरियन्स मेंडेटरी आहे. 2 years पेक्षा जर तुमच्याकडे जास्त असेल तरी तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. 27 जुलैला इंटरव्ह्यू असणार आहे. आता जो सेकंड रोल आहे पहा, तर हा असणार आहे इंडुरन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड साठी. आता याच्यामध्ये पहा काही इन्फॉर्मेशन आपल्याकडे आलेली आहे, समजून घ्या. याच्यामध्ये पहा स्किल सेट काय असायला हवे, जॉब डिस्क्रिप्शन त्यांनी सांगितलेलं आहे पहा. एबल टू सॉल्व्ह मेकॅनिकल इलेक्ट्रिकल रिलेटेड इश्यू, मशीन शॉप, अचीव्ह अँड मेंटेन झिरो ब्रेकडाऊन ऑफ इक्विपमेंट थ्रू आउट द प्लांट. ठीक आहे, जसं स्क्रीनवर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळालीच असेल पहा. तर याच्यासाठी पहा ज्या कॅन्डिडेटनी डिप्लोमा झालेला आहे किंवा मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल पहा, तर याच्यासाठी पहा इंटरव्ह्यू असणार आहेत. टोटल 5 पोझिशन्स आहेत पहा. आणि याचा जो वेन्यू आहे आणि टायमिंग काय आता आपण हे समजून घेऊया. तर याच्यासाठी पहा तुम्हाला एंडोरन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड B20 प्लांट, चाकण, MIDC, पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी इंटरव्ह्यूला यायचे. इंटरव्ह्यूची डेट असणार आहे 26 जुलै आणि इंटरव्ह्यूचा टायमिंग आहे 10 AM to 4 PM. कॉन्टॅक्ट पर्सन आहे पहा शीतल. 26 जुलैला तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे पहा. आणि याच्यासाठी पहा जे पण आपले कॅन्डिडेट आहे 5 पोझिशन्स असणार आहेत. तर एक्सपिरियन्स मिनिमम पहा 3 years त्यांनी सांगितलेलं आहे. 3 years पेक्षा जास्त असेल तरी तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. चाकण लोकेशन आहे पहा, कारण चाकण लोकेशन साठी पण आपल्याला काल कमेंट आली होती, त्याच्यामुळे आपण ही इन्फॉर्मेशन शेअर करत आहे. तर आशा करतो तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन समजलीच असेल पहा. तर याच्यामध्ये आपण फ्रेशर कॅन्डिडेट जसं इक्लर्स मध्ये पण फ्रेशर साठी आहे रिक्रुटमेंट पुणे लोकेशन साठी, आणि जे आपण टेक महिंद्रा साठी पहा इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे. फ्रेशर त्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकता. फ्रेशर इंजिनियर किंवा जे पण पहा TCS मध्ये पण पहा .NET टेक्नॉलॉजी साठी सांगितलेली आहे इन्फॉर्मेशन. सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली असेल. तरी तुमचे काही क्वेरीज असतील तर ते तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की विचारू शकता.
कुठल्या फील्डमध्ये तुम्ही जॉब सर्च करताय हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ज्या मित्रांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.